नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही? आपल्या कालच्या पार्टमध्ये आपण पाहिलेले फ्युचर आणि ऑप्शन म्हणजे काय आणि फ्युचर आणि ऑप्शनमध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आज आपण शिकणार आहोत. हा त्या व्यक्तींसाठी अत्यंत सोपा आहे की ज्या व्यक्तींना ऑप्शन कळतं. पण त्या व्यक्तींसाठी अत्यंत किचकट असा पार्ट असतो की ज्यांना ऑप्शन कळतच नाही आणि तो पार्ट मी आता सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. लक्षात घ्या, या पार्टमध्ये ॲट द मनी, इन द मनी आणि आउट ऑफ द मनी आपण ह्या गोष्टी पाहणार आहोत. आणि ह्या गोष्टी पाहणं अत्यंत गरजेचं आहे, कारण याच्यावर प्राईजचं बिहेवियर कळून असतं की याच्यावर प्राईज कशी बनते, म्हणजे ऑप्शनची जी प्रीमियम आहे ते कसं ठरतं की हे प्रीमियम एवढंच पाहिजे. ते जे प्रीमियम आहे ते प्रीमियम आज या ठिकाणी आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. लक्षात घ्या, आज एक्सपायरी झाली सनसेकची आणि त्यामुळे माझ्याकडे ते चार्ट अवेलेबल आहे. त्याच्यावरनं मी तुम्हाला सांगेल की मार्केटमध्ये ऑप्शन कसं काम करतं आणि त्याचं प्रीमियम किती शिल्लक राहतं मार्केटमध्ये एक्सपायरी झाल्यानंतर. तर एटीएम म्हणजे ॲट द मनी. मार्केटमध्ये नेहमी दोन व्यक्ती काम करतात. एक बायर असतो, एक सेलर असतो. बायरला आपण बुलिश म्हणतो, सेलरला आपण बेरिश म्हणतो आणि त्या दोघांची प्राईस ज्या ठिकाणी ॲट द मनीला सगळ्यात जास्त ज्या ठिकाणी ती प्राईस डिटेल होते, ज्या ठिकाणी बाय आणि सेल केले जातात, त्या ठिकाणाला ॲट द मनी असं म्हणतात. लक्षात घ्या, ॲट द मनी म्हणजे त्या ठिकाणचा पार्ट. आता मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे बघा, या ठिकाणी लक्षात घ्या, 76,900 हा ॲट द मनी आहे. इथं मी दिलेला आहे एटीएम आणि त्याच्याच ठिकाणी बघा, ही एक प्रकारची पट्टी येते आणि या ठिकाणचा पूर्ण पार्ट हा कॉलचा आहे. ह्या ठिकाणचा पूर्ण पार्ट हा काय आहे, पुटचा आहे. म्हणजे या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल, हा कॉलचा पार्ट आहे, या ठिकाणचा पुटचा पार्ट आहे आणि एटीएम हा ह्या ठिकाणचा एटीएम आहे ॲट द मनी. आता कॉलसाठी हे सगळे पार्ट त्याच्यात दोन पार्टमध्ये असतात. तीन पार्ट नेहमी मार्केटमध्ये राहतात. एटीएम म्हणजे ज्या ठिकाणी मार्केट आहे तो, आउट ऑफ द मनी म्हणजे ज्या ठिकाणावरनं मार्केट आले तो, आणि इन द मनी म्हणजे जिकडं मार्केटला जायचे तो पार्ट. आता कॉल खालनं कॉल वर आलं, कॉल बुलिश आहे म्हणजे हे मार्केट वर आलं आणि त्याला इकडं जायचे, म्हणजे इकडं जायचे म्हणजे ह्या साईडला नाही जायचं, हा पार्ट इकडं इकडं घेऊन जायचे आणि हे आउट ऑफ द मनी. लक्षात घ्या, तर हा कॉल बुलिश म्हणजे कुठं जाईल, कॉल खाली जाईल ना. बुलिश म्हणजे 679, हां, तर इथं त्याला कितीला जायचे, 77,000ला जायचे कॉलला. तर मग त्याला काय जाईल, वर वर यावं लागेल ना. वर येण्यासाठी काय करावं लागेल, हे कॉल इकडे इकडे येईल, इन द मनी येईल, तो जिंकत येईल, हे इन द येईल आणि जे जिंकलेलं नाही त्याचं आउट ऑफ द मनी राहील. पुटला वेगळा असेल, पुट खाली प्रेशर देईल म्हणजे पुट इकडनं आलेलं आहे ऑलरेडी. आता हे इन द मनी आहे पुटचं, मग आउट ऑफ द मनी कुठे, हे मग पुटने हे जिंकलेले आणि त्याला आउट ऑफ द मनी का जायची, म्हणजे खाली प्रेशर घेऊन जायची, त्याच्यामुळे त्याचं आउट ऑफ द मनी आहे ना. हा एटीएम आहे. ह्या नेहमी लक्षात घ्या. याचं जे प्रीमियम कसं आहे ते ठरलं जातं हे तुम्हाला लक्षात घ्या. त्यासाठी मी इथं खाली हे दिलेले. हा समजा एक्सपायरी होणार असेल 24,000ला निफ्टीची, हे निफ्टीचे, निफ्टीची एक्सपायरी होणार असेल 24,000, समजा निफ्टीला एक्सपायरी झाली, तर हा 24,000 निफ्टी एटीएम ॲट द मनी झाला आणि हा जो आहे कॉल, हा इन द मनी राहिला, हे आउट ऑफ द मनी झाले आणि हा पुट इन द मनी राहिला आणि हे पुट आउट ऑफ द मनी झाले. लक्षात घ्या, हे बघा, हा पिवळा पार्ट आहे, हा ह्याच्यामध्ये धरायचा. तर लक्षात घ्या, तर जर या ठिकाणी असं झालं तर 23,950 हा 24,000पासून 50 रुपये लांब आहे, 50 पॉईंट लांब आहे, म्हणून त्याचं प्रीमियम कमीत कमी 50 रुपये राहील एक्सपायरीच्या दिवशी. आणि 24,050 याचं प्रीमियम 50 रुपये राहील, कारण ते 24,000पासून लांब आहे. इथं थोडं लिहिताना चुकले, 24,050च्या ऐवजी 40,50 झाले, तर तेवढं तुम्ही समजून घ्या. 2450 असं होतं. ओके, तर याचं प्रीमियम एवढं राहील. म्हणून मी तुम्हाला सांगतो की या ठिकाणी 7690, हा, तर या ठिकाणी मार्केट एक्सपायर झाले म्हणजे कमीत कमी 7690ला मार्केट एक्सपायर झाले आणि ज्या ठिकाणी एक्सपायर झाले त्या ठिकाणची एक्सपायरी 76930 अशी आहे. त्यामुळे इथं 33 रुपये कॉलमध्ये प्रीमियम शिल्लक आहे, कारण त्याच्यापेक्षा ते 33 रुपये वर एक्सपायर झाले. त्याच प्रकारे या ठिकाणची जी पुढची प्राईज आहे 6632 आहे,
म्हणजे इथून खाली, म्हणजे हे 77,000 आहेत ना, त्याच्यापासून खाली इतकं लांब आहे, म्हणजे हे दिले 33 इथं पाहिजे, 676933 पाहिजे, म्हणजे त्याच्यामध्ये एवढं प्रीमियम आहे. म्हणजे हे जे त्याच्यापासून जेवढे लांब आहेत, आता हे किती लांब आहे, 166 पॉईंट लांब आहे या ठिकाणापासून, त्यामुळे त्याच्यात एवढं प्रीमियम आहे. आणि हे किती लांब आहे, ते पण तेवढंच लांब आहे, 183 लांब आहे. ह्या ॲट द मनीपासून 183 लांब आहे, म्हणून त्याच्यात तेवढं प्रीमियम आहे. म्हणून लक्षात घ्या की हे आउट ऑफ द मनीचे जे प्रीमियम असतात ते नेहमी डिके होत असतात, आणि इन द मनीचे प्रीमियम नेहमी शिल्लक राहतात. एक्सपायरी झाल्यानंतरही त्याच्यात व्हॅल्यू शिल्लक राहते, त्याला म्हणजे काय म्हणतात, व्हॅल्यू म्हणतात. आणि बाकीचे जे एक्सपायर होतात त्याला व्हॅल्यू नसते. म्हणून आपण कोणत्याही गाडीचा जो इन्शुरन्स काढतो, तो इन्शुरन्स एक्सपायर व्हायला किती दिवस आहेत तेवढं त्याचं व्हॅल्यू आहे. आणि एकदा एक्सपायर झाले तर त्या जो आपण इन्शुरन्स काढलेला त्याची व्हॅल्यू 0 आहे. म्हणून याच्यामध्ये एटीएम, आयटीएम आणि ओटीएम हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि कॉल, म्हणून हा तुम्हाला अजून एक चार्ट दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे बघा, या ठिकाणी काय आहे, हा कॉल आहे आणि हा पुट आहे, बरोबर. आता हा कॉल काय आहे, बायर आहे, पुट काय आहे, सेलर आहे. मग पुट सेलर आहे, तर बायर कॉल सेल काय आहे, हा बायर आहे, बाय साईडला आहे. कॉल सेल करणं म्हणजे काय होतं, की तो एक प्रकारे बाय साईडला घेऊन जातो, म्हणजे पुट साईडला घेऊन जातो, पुटच्या साईडला. पुट बायर आहे नाही, पुटच्या साईडला कॉल सेल पुटच्या साईडला काम करतं. आणि पुट सेल हा कॉलच्या साईडला काय करतो, कॉल काय बायर आहे, पुट काय व्ही नाही, म्हणजे हा बायर म्हणजे कॉल, पुट काय बेरिश आहे, पुट हा बेरिश आहे, कॉल हा बुलिश आहे. लक्षात घ्या, सांगताना थोडी चूक जर झाली तर थोडं समजून घ्या, मी त्यासाठी मी परत सांगतो. कॉल हा बुलिश आहे, पुट हा बेरिश आहे, आणि कॉल सेल हा बेरिश आहे. म्हणून तो नेहमी पुढच्या साईडला काम करतो. म्हणजे हा जर निवडणुकीमध्ये हा उभा राहिला आणि हा उभा राहिला, जर बुलिश आहे, कॉल बुलिश आहे, आणि कॉलला जर जिंकायचं असेल आणि त्याला हरवायचं असेल, तर हे पुटवाले काय करतात, ह्या कॉल सेलरला आपल्या साईडला करतात. पुटवाले कॉल सेलरला आपल्या साईडला केल्यावर आपोआप ह्या दोघांची गट्टी होती. समजा याची आणि याची दोघांची गट्टी झाली तर याला जड जातं. मग हा काय करतो, ह्या पुटवाल्यात नाही, यांचे पुट सेलर एक्झॉप्ट करण्याचा प्रयत्न करतो. म्हणून पुट सेल हा बुलिश असतो, कॉल सेल हा बेरिश असतो, पुट बाय हा बेरिश आहे, आणि मग त्याच्यानंतर मग इथं कॅश काय आहे, बेरिश आहे, आणि कॅश बाय काय बुलिश आहे. म्हणून ह्या तिघांचं प्रेशर, आणि त्याच्या खाली इकडे एक प्रेशर निर्माण करतं, ते फ्युचर बायवाला. फ्युचर बाय, कॉल बाय, पुट सेल आणि कॅश बाय हे एका साईडला प्रेश करत राहतात. कॉल सेल, कॅश सेल, पुट बाय आणि फ्युचर सेल हे एका साईडला काम करत राहतात. आणि ह्या दोघांच्या प्रेशरमध्ये मार्केट इकडं तिकडं जात राहतं, आणि ते ज्या ठिकाणाला थांबतं त्याला ॲट द मनी म्हणतात. कॉलचा ॲट द मनी, पुटचा ॲट द मनी एकच राहतो, पण पुटचा आउट ऑफ द मनी वेगळा राहतो, आणि कॉलचा आउट ऑफ द मनी वेगळा राहतो. तसं कॉलचा इन द मनी वेगळा असतो, आणि पुटचा इन द मनी पण वेगळा असतो, हे लक्षात घ्या. आणि ह्या दोघांच्याही भांडणामध्ये मार्केट ज्या ठिकाणी मुवमेंट करतं, त्या मुवमेंटवरच मार्केटचं पूर्ण प्रीमियम अवलंबून असतं. तर प्रीमियम कसं काम करतात ते आपण पुढच्या व्हिडिओ पाहतो. पण आपल्याला एक गोष्ट लक्षात दिली पाहिजे, की मार्केट कोणत्या ठिकाणी आहे आणि त्याला कुठं जायची, याच्यावर त्याचं सगळं अवलंबून असतं. म्हणून मी तुम्हाला ऑप्शनची चेन दाखवण्याचा प्रयत्न केला. तर ह्या ऑप्शन चेनमध्ये मार्केट या ठिकाणी, आणि मार्केटला इकडे जायचे, कॉलला इकडे घेऊन जायचे, वरच्या साईडला घेऊन जायचे ना. कॉल इथं इथे 77,000च्या आसपास आहे, समजा 77,000च्या खाली, आणि त्याला 77,000ला यायचं असेल, तर हे इन द मनीला त्याला इकडं आणायची, आणि त्याच ठिकाणी पुटच्या इन द मनीला खाली घेऊन जायची. आणि इन द मनीची प्राईजमध्ये नेहमी व्हॅल्यू असतं, आणि आउट ऑफ ज्या मंथची प्राईज आहे त्याच्यामध्ये व्हॅल्यू कमी राहतं. सुरुवातीला जास्त असेल, नंतर कमी होते. आता सुरुवातीला जास्त कसं, तर तुम्हाला मी दाखवतो की हे सुरुवातीला व्हॅल्यू का असतं. आता एक ऑप्शन चेन दाखवतो, दाखवण्याचं, त्याच्यावरून तुम्हाला समजेल. त्याचे ऑप्शन दाखवताना व्यवस्थित दाखवले जाते, मला ते ऑप्शन त्यांची
आता या ठिकाणची तुम्हाला ऑप्शन चेन तुम्हाला दिसत असेल. ह्याच्यावर काय दिसतं, तो 24,200 ला मार्केट आहे आणि त्याचं प्रीमियम आहे किती 89. आणि जर 24,200 लाच मार्केट एक्सपायर झालं तर हे याच्या खालच्या सगळे प्रीमियम झिरो होतील आणि पुढचे इकले झिरो होतील. आणि हे जे प्रीमियम राहील तर 24,200च्या वर हे जर 24,050 आहे तर इथं प्रीमियम किती राहील 50 रुपये. आणि इथलं प्रीमियम किती राहील 24,150 म्हणजे इथलं प्रीमियम 50 रुपये, कारण ते 24,200 पासून खाली आहे आणि हे 24,200 पासून आतमध्ये. यामुळे यांचं प्रीमियम तसंच राहतं आणि हे हे सगळं प्रीमियम डिके होतं. म्हणून नेहमी ॲट द मनीचं दोघांमध्ये प्रीमियम सेम राहतं आणि याचा डेल्टा 50 असतो. याचा डेल्टा किती 50 असतो. आणि ह्याची जी वाढ अवलंबून आहे डेल्टाची, ह्या डेल्टाची वाढ आणि ह्यांची वाढ ही सगळी त्याच्या डेल्टाची वाढ कशावर अवलंबून असते, गामावर. ते आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण तुम्हाला मी हे सांगून देण्याचा प्रयत्न करतो की कॉल साईडचं इन द मनी आणि पुट साईडचं इन द मनी हे त्याच्या विरुद्धचं असतं. आणि पुट साईडचा आउट ऑफ द मनी आणि कॉल साईडचा आउट ऑफ द मनी आणि पुट साईडचा आउट ऑफ द मनी वेगळा त्याच्या विरुद्धचा राहतो आणि ॲट द मनी एकच राहतो. हे समजून घ्यायचं सगळ्यात महत्त्वाचं असतं आणि हे तुम्ही समजून घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की मार्केट कशा प्रकारे बिहेवियर करतं आणि त्याचं प्रीमियम कशा प्रकारे बिहेवियर करतं. ते प्रीमियम आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. पण ह्या गोष्टी तुम्ही शिकून घ्या. याचे अजून व्हिडिओ पहा, नाहीतर गंमत काय होते आपल्याला हे कळतच नाही आणि मग सगळ्यात जास्त प्रॉब्लेम आपल्या इथंच क्रिएट होतो की आपल्याला आउट ऑफ द मनी, ॲट द मनी, इन द मनी कळत नाही. आता मला सांगा, मार्केट 24,000ला आहे, 24,000ला मार्केट आहे आणि या ठिकाणी बायर आणि सेलर आहे. फक्त असंच धरलं, इकडं बायर आहे तर बायरला कुठं न्यायचे ते मार्केट 24,050 का न्यायचे आणि सेलरला कुठं न्यायचे 24,150 का न्यायचे. मग सेलरचा हा ॲट द मनी राहील आणि हा काय आउट ऑफ द मनी राहील सेलरचा. म्हणून हे आउट ऑफ द मनी, कारण सेलर पुट सेलर काय हे आउट ऑफ द मनी. आणि कॉल बायरला जर वर मार्केट न्यायचे तर हे काय झालं आउट ऑफ द मनी, वर आहे, वर न्यायचे ना त्याला, इकडे न्यायचे मार्केट, त्यामुळे आउट ऑफ द मनी. कॉल बायर आहे त्याचा आउट ऑफ द मनी त्याने कॅप्चर न केलेला एरिया असतो आणि पुटचा आउट ऑफ द मनी त्याने कॅप्चर न केलेला एरिया असतो. म्हणजे त्याला जिकडं जायचे तो एरिया आउट ऑफ द मनी. पुटला खाली जायचे तर खालचा पार्ट आउट ऑफ द मनी येईल आणि त्याच्या आतला पार्ट इन द मनी येईल. तसं कॉलला जर वर घेऊन जायचे मार्केट तर वरचा पार्ट त्याचा आउट ऑफ द मनी त्याच्याकडे जायचे, त्याला जिंकायचे, त्याच्या कंट्रोलच्या बाहेर आहे, आउट आहे, म्हणून तिकला आउट ऑफ द मनी. आणि ज्याच्या साईडनं तो आलेला आहे ऑलरेडी ते त्याचं इन द मनी आलं. आणि हीच गोष्ट कळत नाही, म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी यासाठीच बनवला. हा छोटा व्हिडिओ आहे, हा परत परत पहा आणि याच्या रिलेटेड तुम्ही यूट्यूबला दुसरे व्हिडिओ पहा, म्हणून तुमच्या हे लवकर लक्षात येईल आउट ऑफ द मनी, इन द मनी काय. हे नवीन जे स्टुडंट आहे त्यांना कळायला खूपच अवघड जातं, कारण त्यांना कळतच नाही कॉल बायर कोणचा, कॉल सेलर कोणचा. कॉल सेलर आहे तो कोणत्या साईडला काम करतो किंवा पुट सेलर आहे तो कोणत्या साईडला काम करतो. आणि हे कॉल सेलर आणि पुट सेलर ह्या दोघांच्यामुळेच त्यांना कॉल बाय पुट बाय हे कळतं. कॉल बाय काय, पुट बाय काय, काय फ्युचर बाय काय, फ्युचर सेल काय, किंवा इक्विटीमध्ये बाय केलं म्हणजे काय आणि इक्विटीमध्ये सेल केलं म्हणजे हे काय, हे तर त्यांना कळतं. पण त्याला जेव्हा सेल करायची वेळ येते ना तर त्यावेळेस तो जम्बलिंग खातो आणि पूर्ण मार्केट जे चालतं ना ते हे सेलरच चालवतात. सेलर सोडून मार्केट चालतच नाहीये, कारण सेलरच सगळ्यात हुशार राहतात आणि ते सेलर नेहमी उलट्या दिशेने काम करतात. कॉलच्या उलट्या दिशेने काम कॉल सेलर करेल, पुटच्या उलट्या दिशेने काम पुट सेलर कर. पुटला जर खाली जायचं असेल तर पुट सेलर वर घेऊन जाईल, कॉलला जर वर जायचं असेल तर कॉल सेलर खाली घेऊन जाईल. असं काम करतं, कारण ते त्या कन्सेप्टच्या विरुद्ध काम करतात, म्हणून ते कळायला थोडं अवघड जातं. ओके, आता पुढचा व्हिडिओ आपण पाहू की हे ऑप्शन कसे बनतात, ते तयार कसे होतात. ओके, थँक्यू, टेक केअर, बाय बाय.